आता दत्त पुन्हा कळण्यासाठी शेवटचं कडवं महत्वाचं आहे की दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन, मी तूपणाची झाली बोळवण. आता लक्षात ठेव, दत्त त्यात मी खूप गुंगून गेल्यावर दत्त दत्त असं ध्यान होतं, मी त्यात काय म्हणतो त्याला ट्रान्समध्ये जातो. ओके, दत्त दत्त असे लागले ध्यान, त्यातनं होतं काय, हरपले मन झाले उन्मन. थोडंसं माहिती पाहिजे. मन धरून चाल, एक चौकोन ठोकळा घेतला. मनाचं एक तुला स्ट्रक्चर सांगतो काय आहे, मेडिकल किंवा पॅरामेडिकल. मन आहे ना, पुढची बाजू आहे पलीकडे बघणारी, तिला म्हणतात मानस. मागची बाजू आहे तिला म्हणतात चित्त. वरच्याला बुद्धी आणि खालच्याला प्रेज्युडाइज्ड किंवा आपण त्याला पूर्वग्रह म्हणू. ओके, सगळ्या गोष्टी मानसावर आदळतात, धाड 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 आदळतात आणि त्या सेव्ह कुठे होतात, बरोबर चित्तात. मग आयदर ते बुद्धी थ्रू जातील किंवा याच्यातनं जातील, प्रेज्युडाइज माइंड बनलं जातील. ओके, कशातून जाऊन जिथे होत आहेत त्याच्यातनं तुझं मत कळतं. हा वेळाच आहे, जगात देव नाहीच आहे, तशाच रजिस्टर होणार आहेत. म्हणून ते जे मन आहे ते हरपून जातं. म्हणजे मनाचं अस्तित्वच नाहीये, काही कळत पण नाहीये, काही रजिस्टर पण होत नाहीये, विवेक पण नाहीये आणि काही पूर्वग्रह पण नाहीये. हे मन निघून जातं आणि उन्मनी अवस्था येते की तू मी वेगळे राहत नाही.